तू अभ्यास करत आहेस का? ती ऑफिसला जात आहे का? तुझ्याकडे पुस्तक आहे का? हो, आज आपण प्रश्न कसे बनवायचे ते शिकणार आहोत. यालाच म्हणतात इंग्लिशमध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेट म्हणजे प्रश्न विचारणे, विचारपूस करणे, चौकशी करणे. त्यालाच म्हणतात मराठीमध्ये प्रश्नार्थक वाक्य. त्यातला पहिला प्रकार आज आपण शिकणार आहोत तो म्हणजे येस नो टाईप क्वेश्चन. येस नो टाईप क्वेश्चन. याला येस नो टाईप क्वेश्चन म्हणण्याचं एक रिझन आहे, हे प्रश्न विचारल्यावर हो किंवा नाही एवढंच उत्तर मिळतं. म्हणूनच त्याला शॉर्ट आन्सर क्वेश्चन असंही म्हटलं जातं, विच विल हॅव येस और नो ॲज अन आन्सर. तू लिहित आहेस का? हो. नसेल तर नाही. सो लेट्स सी हाऊ टू मेक दिस टाईप ऑफ क्वेश्चन्स. फर्स्ट वन इज एम, सेकंड वन इज अँड थर्ड वन इज आर. हे थोडेसे इझी आहेत त्या मानाने हॅव हॅज पेक्षा. सुरुवातीला आपण हे तीन पाहूया. द प्रोसेस इज व्हेरी इझी. कशा पद्धतीने आपण चेंज करू शकतो हे आहे हेल्पिंग वर्ब, ज्याचा अभ्यास आपण ऑलरेडी पूर्वीच्या लेक्चर्समध्ये केला आहे. ते उचलून ठेवायचं आहे पहिल्या पोझिशनला, करता जाईल सेकंड पोझिशनला अँड इट विल बी अ क्वेश्चन. लेट्स सी हाऊ. आय एम राईट, एम आय राईट, एम आय राईट. माझं बरोबर आहे, माझं बरोबर आहे का? जनरली व्हॉट हॅपन्स, यात एक चूक अशी होते, हा जो वाक्याचा प्रकार आहे हे साधं वाक्य, हा प्रश्न नाही. काही स्टुडंट किंवा काही लोक ह्याच वाक्याला प्रश्नाच्या टोनमध्ये यूज करतात आणि तो प्रश्न आहे असं कन्सिडर करतात. सो दॅट इज अ रॉंग वे. आय एम राईट नाही, एम आय राईट. सो यू हॅव टू टेक हेल्पिंग वर्ब ॲट द फर्स्ट पोझिशन. तर सुरुवातीला हेल्पिंग वर्ब घ्यायचं, करता सेकंड पोझिशनला आणि पूर्ण वाक्य आहे तसंच. नाउ दिस इज अ स्मॉल सेंटेन्स. मी एक्झाम्पल देण्यासाठी किंवा थोडक्यात समजवण्यासाठी छोटेसे वाक्य घेतले. हे वाक्य कितीही मोठं असलं तरी पहिल्या दोन शब्दांची अदलाबदल करायची आहे. पहिला शब्द पाहिजे हेल्पिंग वर्ब, सेकंड शुड बी द सब्जेक्ट. तो वाक्य, त्या वाक्याचा कर्ता जो कोणी असेल तो तिथे ठेवायचा. सेकंड सेंटेन्स आहे ही इज राज. तो राज आहे. साधं वाक्य डिक्लेअर करतो आपण. दॅट्स वाय वी कॉल इट एज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. तर याचा क्वेश्चन कसं बनवायचं? सेम जसं आपण पहिला बदल केला यातही तेच करायचंय. इज पहिलं अक्षर कॅपिटल, इथेही इथेही. आय कुठेही आला तरी तो कॅपिटलच लिहायचा असतो. इज ही, एच स्मॉल, आधी एच कॅपिटल आणि आय स्मॉल होता. वाक्य जिथून सुरू होत आहे पहिलं अक्षर कॅपिटल लिहायचंय नेहमी. इज ही राज, तो राज आहे का? तो राज आहे. आपण सांगतो की तो राज आहे. प्रश्न कसा विचारायचा? इफ यू वॉन्ट टू नो की तो राज आहे का, इज ही राज अँड गिव्ह अ क्वेश्चन मार्क. ओके, सो दिस इज हाऊ इट इज इझी. लास्ट वन, कॅन यू टेल मी? येस, यू हॅव टू टेक आर. आर पासून वाक्य आपलं सुरू होईल. ए कॅपिटल, यू आर बिझी. आर यू बिझी? आर यू बिझी? तू व्यस्त आहेस का? तो पहिले तीन जे आहेत आपण प्रेझेंट टेन्स स्टडी करतोय आज, ॲम इज आर आणि हॅव हॅज. तो पहिले तीन जे आहेत ॲम इज आर ते थोडेसे इझी आहेत. तुम्हाला फक्त पहिल्या दोन शब्दांची अदलाबदल करायची आणि यू कॅन मेक सेंटेन्सेस इझी. ॲम इज आर इथून वाक्य सुरू होईल. इथे थोडासा बदल आहे. सो दॅट्स वाय आय हॅव मेड अगेन स्टार मार्क. हा आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा स्टार करून त्यातला वेगळेपणा पाहिला होता. आजही यामध्ये काहीतरी डिफरन्स आहे. सो लेट्स सी. दे हॅव बुक्स. अगेन हॅव नंतर व्हर्ब नाही आलाय, क्रियापद नाहीये. अशा वेळेला आपल्याला एक्स्ट्रा हेल्पिंग वर्बची गरज पडते. दे हॅव बुक्स. सो आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे डू आणि हे वाक्य आहे तसंच पुढे लिहून क्वेश्चन मार्क दॅट. फिनिश. डू दे हॅव बुक्स? त्यांच्याकडे पुस्तकं आहेत. त्यांच्याकडे पुस्तकं आहेत का? सो पूर्ण वाक्य आहे तसंच आहे. दे हॅव बुक्स आणि दे हॅव इथे आदला बदल करायची नाही. इथे सुरुवातीला डू लिहायचा आहे आणि पूर्ण वाक्य आहे तसं. ओके, यू हॅव टू प्रॅक्टिस रायटिंग. आता हे लिहिण्याची थोडी प्रॅक्टिस केली का या प्रकारचे वाक्य लक्षात राहतील तुमच्या. सेकंड आहे हॅज. हॅज मध्ये दोन बदल घडतात. इथे हा एकटाच बदल आहे आणि पूर्ण वाक्य आहे तसं, नवीन शब्द अजून त्यात नाही. इथे सुरुवातीला डज घ्यायचं. डज. हॅज जिथे असेल तिथे डज. एस एस. नेहमीप्रमाणे मी आय ऑलवेज टेल यू द ट्रिक टू रिमेंबर. यात पण तीच सेम ट्रिक आहे. इथे हॅज आहे, हॅज साठी डज घ्यायचंय. हॅज नसेल तर आपल्याला डू घ्यायचंय. हॅव साठी डू, हॅज साठी डज. डज ही. पुढे आता नेक्स्ट बदल येणार. परत हॅज घ्यायचं नाही. आपण इथे हॅव आहे तसंच लिहिलं, इथे हॅज पुन्हा घेता येत नाही.
ही हॅज अ डाऊट. डज ही हॅव. इथे आपल्याला काय यूज करायचंय? हॅजचा बेस फॉर्म. हॅजचा बेस फॉर्म आहे हॅव. डज ही हॅव अ डाऊट. त्याला एक शंका आहे. त्याला एक शंका आहे का? सो इथे हा एक बदल होतोय. सुरुवातीला डू लिहायचंय, डी कॅपिटल, टी स्मॉल. सेकंड जे हॅजचं वाक्य आहे तिथे डज लिहायचं. आपलं वाक्य सुरू डज ने होणार. डज ही हॅव अ डाऊट. आणि सेकंड बदल हा आहे की डज नंतर आपल्याला हॅज नाही यूज करता येत, आपल्याला तिकडे हॅव यूज करायचं. So this is how you can see that all the sentences started with helping verb. जेव्हा वाक्य हेल्पिंग वर्बने सुरू होतं तर तो येस नो क्वेश्चन बनतो आणि वाक्याच्या शेवटी तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यायचा. सो दिस इज हाऊ व्हेरी इझिली यू कॅन मेक सम येस नो टाइप ऑफ क्वेश्चन्स. सो हा आज आपण फक्त प्रेझेंट टेन्सचा पार्ट पाहिलाय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पास्ट टेन्स म्हणजे पास्टचा यूज करून वॉज, वर, हॅड कशा पद्धतीने आपण क्वेश्चन्स बनवू शकतो ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार. टिल देन डू सम प्रॅक्टिस अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.